जय शिवराय भावनो, पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे। सगळीकडे राम मंदिराचा जल्लोष चालू होता। आमची गल्ली पण सजवली होती। गुड्डीनं रांगोळी कसली भारी काढल्या बघा। यशा, मी, सायल्या, मिहिर चौघजण निघालो। 11 वाजता ओपनिंग आहे म्हणून सांगितलेलं मिहिरनं। हॉटेल जवळ पोहोचलो आणि कळालं की ओपनिंगचा कार्यक्रम संध्याकाळी आहे। 11 वाजता बोलवले। आता दिवसभर इथे टाइमपास करत बसायला पाहिजे। आत गेलो, म्हटलं किरकोळ काहीतरी शूट घेऊया। आतलं इंटिरियरचं शूट घेतलं। बाहेरचं सगळं संध्याकाळी करायचं म्हणलं, कारण हार्श लाईट आहे, व्यवस्थित एक्सपोजर मिळणार नाही, सगळं बर्नआउट होणार। या टॅब मध्ये लाईव्ह प्रिव्ह्यू बघून यशा फोकस चेंज करत होता, कारण एका हातात गिम्बल आणि एका हातानं फोकस चेंज करणं होत नाही आणि झालं तरी स्टेबल फुटेज येत नाही त्यानं। त्यामुळे यशाकडे दिलतं, तो सांगेल तसं फोकस चेंज करत होता। आतलं सगळं शूट झालं, पिक्चर डाउनलोड केला, निवांत बघत बसलो। त्यावर सपना मॅडमांचा कॉल आला। आष्ट्यात केबीपी स्कूल आहे, तिथं ड्रेस द्यायचे होते मुलांना गॅदरिंग साठी, ते देऊन आलो। 3 वाजलं, शूट घेऊया म्हणलं। गिम्बलनं सगळं बाहेरचं शूट कम्प्लीट केलं। पायलट पण मीच होतो, इमानचं नवं, ड्रोनचा, त्याचं पण सगळं कम्प्लीट केलं शूट। रिझल्ट बघा। फुल व्हिडिओ इंस्टा, युट्यूब दोन्हीकडे पण टाकले। कॉम्पिटिशनला एक ड्रोन घेऊन आलता। हे आमच्या पुढे टिकते काय कॉम्पिटिशनला? ड्रोन घेऊन पळूनच गेला तो। इधर एक ड्रोन है, इधर एक ड्रोन है, दोन। अरे कहना क्या चाहते हो? बाकीचं पण तसंच शूट करून घेतलं। सायल्या बघा मिहिरची चेष्टा कशी करायलाय। 11 वाजता ओपनिंग आहे असं सांगितलं होतं। 4 वाजले तरी इथं कोणच आलं नव्हतं। हे बघा, तुम्ही बघू शकताय मिहिरचं तोंड आकासलेलं, तरी पण आम्ही व्हिडिओ करताना तो खुश होता।